एक महत्त्वाची बातमी समोर येते, सविस्तर पाहूयात। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात निकाल समोर आलेला आहे। मुस्लिम पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाकडे देण्याची मागणी करण्यात आलेली होती, अनेक वर्षांपासून सुरू होती। कल्याण न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात सुनावणी पार पडलेली आहे। दरम्यान मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टाने आता फेटाळून लावलाय। या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी समोर येते। दुर्गाडी किल्ल्यावर शिवसैनिक दाखल झालेले आहेत। न्यायालयाच्या निकालानंतर अनेक शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दुर्गाडी किल्ल्यावर व्हिडिओ काढण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। शिवसेना शहर प्रमुख आणि पोलीस यांच्यामध्ये काहीसा वाद झालाय, काहीशी बाचाबाची झालेली आहे। मला नीट बोलायचं, मी नीटच बोलतोय, मला नीट बोलायचं, नीटच बोलतोय। हे बघा, शूटिंग तुम्ही कशाला करता? वाढवता दरवेळी तुम्ही। दुर्गाडी किल्ल्यावर शिवसैनिक दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच या प्रकरणाच्या संदर्भात कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि या निकालानंतरच अनेक शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेत। दुर्गाडी किल्ल्यावर व्हिडिओ काढण्यास मज्जाव करण्यात आलेला असतानाच या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख आणि पोलीस यांच्यामध्ये मात्र काहीसा वाद झालाय। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कोर्टाने निकाल दिलेला आहे। मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टाने फेटाळून लावलाय। तसंच दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाकडे देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती, ही मागणी आता फेटाळून लावण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती आणि या सगळ्या संदर्भात कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। तर मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले असतानाच शिवसेना शहर प्रमुख आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झालेला आहे। व्हिडिओ काढण्यास मज्जाव घालण्यात आलेला असतानाच मात्र शिवसेना शहर प्रमुख पोलिसांसोबत वाद घालतात। या सगळ्या संदर्भात आपल्याला अमजद खान अधिकची माहिती देतील। अमजद, खरं तर दुर्गाडी किल्ल्यावर शिवसैनिक दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे पोलिसांसोबत काहीशी बाचाबाची झाली आहे। सध्याचं नेमकं चित्र काय? ऋतुजा, गेल्या 50 वर्षापासून कल्याण मधील एक संस्था आहे, मजलिसे मुशावरीन ऐकाफ, या संस्थेच्या वतीने कल्याण कोर्टात एक दावा करण्यात आला होता की दुर्गाडी किल्ला परिसर हा संपूर्ण परिसर मुस्लिम पक्ष यांच्या ताब्यात दिला पाहिजे, त्यांचा तो दावा होता। 50 वर्षापासून हा खटला सुरू होता। आज या संदर्भातला निकाल आला आहे की हा निकाल शासनाच्या बाजूने गेला आहे की या संपूर्ण परिसरावर शासनाचा ताबा राहील आणि सर्व जे काम आहे ते शासन बघणार। मात्र यानंतर शिवसैनिक या ठिकाणी जमले होते। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आले होते। संपूर्ण या परिसरात आले असता त्या ठिकाणी पत्रकारांना दुर्गाडी किल्ल्यावर शूटिंग करायला मज्जाव करण्यात आला। त्यावेळी शहर प्रमुख रवी पाटील आणि शिवसेना बाजारपेठ पोलिसांचे वरिष्ठ पोलीस आणि कोर्टाच्या निकालानंतर खरं तर दुर्गाडी किल्ल्यावर हे सर्व शिवसैनिक दाखल झालेले होते, मात्र पोलीस त्यांना सध्या मनाई करताना पाहायला मिळतात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।